त्याला नुसतं बोलून द्या, त्याला वाजवितोच, त्याला सोडितच नाही. आता तर पक्षच काढलाय त्यांनी, आता काढायला लावलाय. थोडे दिवस थांबन हे कोकणच होतं, हे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला थोडं पडायची येईल. गेले शहाणं नाही, ज्या पक्षात राहते पक्षच मोडी गेली. ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले. जाऊ द्या माय बाप, तुम्हाला एकदा सांगतो, एकदा आरक्षण मिळून देतात कितकं मला बघायचं जातं, बघतच नाही त्यात. आम्ही असे ते शेअर करून म्हणतो आम्हाला हे करेल, आम्हाला हिंदी येत नाही रे. तो कार्यक्रमात लावला असता त्याचा चेहरा सांगतो. त्याला काय वाटतं, एक तर बारकोस होतो मी, एक तर शेतकऱ्याच पोरग मी, एवढा मातंबर मी छाती ठुकीत होतो, मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही. ते म्हणते ते एवढं घे ते घालं ना ओबीसीत, त्याचा त्याला अपमान वाटत. एखादा मातंबर पडून असता ते म्हणलं असता खेटाला माया बरोबरीच होता. मग मी जर तुला बेजार करू शकतो, हे लपड जर तो माघारावर तुला दुसरीकडेच राहायला जावं लागेल. समाज मागा लागल्यावर तर मग तो कार्यक्रमच झाला, नेट बेजार केले जात. त्यात ना काळजी करतो मी, लयच खंबीर आहे त्याला नुसतं बोलून द्या, त्याला वाजवितोच, त्याला सोडितच नाही. आता तर पक्षच काढलाय त्यांनी, आता काढायला लावलाय. मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं, मला माहित नाही, पक्षच काढायला लावला. त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका. एनटी व्हिजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही, ते वेगळा बांध पडलेला आहे. त्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागतच नाही. ते नादीतोय तुम्हाला. वंजारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागत, कारण ते वेगळा प्रवर्ग केलाय त्याचा. ते नादीत ते पळाले, आता त्यांना पक्षच काढायला लावला. हे थोडे दिवस थांबन हे कुंकडच जात, हे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला थोडं पडायची येईल. याच्या काय लागतात, तुमचं वर्चस्व आहे, तुमची प्रतिष्ठा, याच्यासाठी नका घालू. गेले शहाणं नाही, ज्या पक्षात राहते पक्षच मोडी देते. ते कुंकड उडी आणि कुंकड मै सुद्धा होत नाही माणसात, रचित जाते कुंकड तरी. ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले, आता काय करायचं, मग भांडण लावायचं बघत आहे. तो आणखीन काहीच नाही, तुला पुढं लय बघायचंय बाळा. तो चष्म्याचा काचा बदलून ठेवा आता. आणि तुला आणखीन तरी सांगतो, माय नागेत लागून कोण मिळे ना म्हणून आहे. तू जर गप बसला भाई, जाऊ द्या माय बाप, तो मला एकदा सांगतो, एकदा आरक्षण मिळून द्या, त्यात किती दम आहे मला बघायचं जातं, बघतच मी त्यात. आता शेअर हाणायला लागले, बंद सगळ्या दुनियाचं. ते शेअर दुकान टाकीतो का मग 3-3 रुपये देते लोक. थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता. आम्ही असे ते शेअर करून म्हणतो आम्हाला हे करेन, आम्हाला हिंदी येत नाही रे. तो कार्यक्रमात लावला असता. मी आपल्याला सर्वांना माझं मत व्यक्त अशा पद्धतीने करत आहे की कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर आरक्षण हे गोष्ट पाहिजेच आहे, हे निमित्त मात्र आहे. परंतु इथून पुढच्या प्रत्येक नवीन पिढीला हे आव्हान आजपासूनच निर्माण केलेलं आहे. मागच्या नेत्यांनी सगळ्या समाजामध्ये जे काही कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे, हा जो नेते म्हणून जो वर्ग आहे तो हे करण्यामध्ये यशस्वी होत आहे. आणि समाज ज्या पद्धतीने, ज्या ट्रॅकवरती, ज्या रस्त्यावरती असायला पाहिजे होता, तो आज भरकटण्याचं काम या राजकारणी लोकांनी चालवलेलं आहे. आणि पाठीमागं जे काही मुंबईला गेले आरक्षण मागण्यासाठी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. आणि त्यांना जे करायचं आहे ते ह्या माध्यमातून करत आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रामाणिक कष्टाशिवाय मग शिक्षणातलं असो किंवा शेतामधलं असो, ह्याला शॉर्टकट नाही, एक्सक्यूज नाही. मला हे आपल्या चॅनलमार्फत सगळ्या समाजाला आव्हान असं करायचं आहे की कष्ट करा, कष्ट केलं तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आरक्षणावरती कुठलीही गोष्ट विसंबून राहू नका आणि ती कितपत मिळणार आहे हे काळ ठरवणार आहे. काय सांगाल या संपूर्ण लढ्याबद्दल? जय ओबीसी. मी प्रथमतः जे सरकारने जे ओबीसीतून आरक्षण द्या असं अध्यादेश काढलेलं आहे, याचं प्रथमतः तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. ओबीसी बांधवांचा मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून विरोध नाही, पण
ओबीसीतून आरक्षण त्यांना न द्यावा, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी तरतूद करा. आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही, पण सरकार व केंद्र सरकार यांना मी प्रथमतः विनंती करतो की आज जे समाजामध्ये जे जातीपातीच्या राजकारणाआड जे राजकारण चाललेलं आहे, हे मत मिळवण्यासाठी असो किंवा कुठला समाजाची ताकद दाखवण्यासाठी असो, तर मला राज्य सरकारला केंद्र सरकारला एक विनंती आहे, हे जे काही जनतेची मागणी आहे हे तुम्ही सर्वप्रथम हे सर्व शिक्षणाच्या आधारावर आहे. तर तुम्ही डॉक्टर की असन, वकील की असन, उच्च शिक्षण असन, हे सर्वप्रथम कुठल्याही जाती धर्माचा असो, तो मराठी असो, मुस्लिम असो, हिंदू असो, न्हावी असो, कुठल्याही समाजाचा असो, तो ओपन असला तरी चालन, पण सर्व जाती धर्माच्या लेकरं बाळांना शिक्षणामध्ये तुम्ही फ्री शिक्षण देण्याची ही केंद्र सरकारने राज्य सरकारने ही हमी द्यावा. हे जातीपातीचं राजकारण आणि हे मला ओबीसीत घ्या, मला ओपनमध्ये, मला आरक्षण द्या, हे कुठलेही भांडण राहणार नाही. तर हे भांडण मिटवण्यासाठी तर आपण शिक्षणामध्ये फ्री शिक्षण करावं असं मी सरकारला संपूर्ण समाजाच्या वतीने विनंती करतो. केंद्र सरकारने मग ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे ना तसं? नाही, दिलेलं आहे, पण आता जे आरक्षण जे मागणी चाललेली प्रत्येक समाजाची, आता मराठा समाज आलेला आहे, थोड्या दिवसांनी मुस्लिम समाज येईन, जैन समाज येईन, ओपन समाजामधले अनेक घटक अजून उद्भवणार आहे. तर सरकारने जरी आरक्षण दिलेलं आहे, पण आमची एकच मागणी आहे की त्यांना आहे ना जे उच्च शिक्षण आहे, हे जे शिक्षणाच्या फीसाठी खरोखर हे भांडणं काका शिक्षणाच्या फीसाठी चाललेलं आहे. जे आपले समाजातील दुर्बल घटक आहे, जे बिगर शिक्षित अशिक्षित आणि तुमच्या आमच्यासारखे लोकांना जे शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये सवलत मिळाली पाहिजे. आणि सरकारला मी विनंती करतो की त्यांनी शिक्षणाची सवलत दिली तर हा सर्व मतभेद मिटणार आहे. सर्व जाती धर्माचे पोरं शिकतील, नाही घेतलं पाहिजे. तर ते असा निर्णय जर नाही घेतला ते समाजामध्ये तेढ निर्माण हा पिढ्यानपिढी आणि 100 वर्ष जरी मिटवायचा प्रयत्न केला तरी मिटणार नाही साहेब. काय मग आता हा सगळा एल्गार मोर्चा कशासाठी? हा एल्गार मोर्चा जो आहे, आज छगन भुजबळ साहेबांनी जो हा एल्गार मोर्चा पुकारलेला आहे, तर या एल्गार मोर्चा जो ओबीसीतून मराठी समाजाला आरक्षण देणार आहे, तर त्याच्यासाठी तर त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं. आमचा त्यांना विरोध नाही, पण आम्ही सर्व ओबीसी बांधव सगळे छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे. आणि आत्ता पण आहे, इथून पुढं पण आहे. ज्या वेळेस ओबीसी समाजावर गदा येईन त्या वेळेस तमाम ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आज बी आहे, उद्या बी आणि भविष्यात राहणार आहे. आता त्यांच्या सुद्धा कुणबी नोंदी सापडतायत, प्रमाणपत्र निघतायत, मग ओबीसी मध्ये आलेच का? ओबीसी मध्ये प्रमाणपत्र हे गेल्या अनेक वर्षापासून मराठी बांधवांकडे पण आहे. काय कुणबी त्यांच्याकडे ओबीसी दाखले अनेक मराठी बांधवांनी आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकी असतील, नगरपालिका, महानगरपालिका ज्या निवडणुकी लढवले त्यांनी कुणबी प्रमाणपत्रावर लढवलेले. फक्त आता जे काही इलेक्शन आणि जे काही राजकारण समाजाच्या पाठीमागून जे करायचंय, आता त्यांना कुठलाही मुद्दा राहिला नाही. काय तर हा खरोखर मुद्दा आधी कसं व्हायचं, हिंदू मुस्लिमची भांडणं लावायचे, आता त्यांनी खऱ्या अर्थाने भांडणं लावली मराठा आणि ओबीसीची. काय तर हा खऱ्या अर्थाने ही जी भांडणं आहे, तर ही जर मूलभूत गरजा ही शिक्षणाची, उच्च शिक्षण जे विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलाबाळांसाठी चाललंय. आज तुम्ही सर्व या ठिकाणी आले आपल्या मुलांना लेकरांना उच्च शिक्षण देण्यासाठी. खऱ्या अर्थाने आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे की शिक्षणासाठी पाहिजे. तर ते नोकरी असत, नोकरी आहे, शिक्षण असत आणि पोलीस भरती असन, अनेक राजकीयमध्ये अनेक प्रकारचे असतील. तर मी जे काही राजकीय नेते मंडळी असतील आणि जे काही केंद्र सरकार असतील यांना मी तमाम जनतेच्या वतीने विनंती करतो, त्यांनी सर्वात प्रथम आपले सर्व संस्था, आपले शाळा, कॉलेज, तर आपण सर्वप्रथम आम्हाला जनतेला शिक्षणामध्ये फ्री सवलत द्या आणि तमाम जनतेला याचा फायदा होईल. आणि हे काय जे समाजामध्ये जे तेढ निर्माण होते हे होणार नाही. सर्व बांधव या आपल्या देशामध्ये एकोप्याने राहिले पाहिजे, असं संदेश मी आज या माध्यमातून देतो.